मित्रांनो, नमस्कार. राम राम. मी पत्रकार तांबोळी एजी टॅम, संपादक अकलूज मंथन साप्ताहिक बोलतोय. मित्रांनो, सध्या जगात काय चाललंय याच्याकडेही थोडंसं लक्ष ठेवावं लागतंय. कारण सध्या युद्धाचे ढग सध्या जमा झालेले आहेत. नवे युद्ध सुरू झालेले आहे आणि कुणाविरुद्ध तर म्हणे इराण आणि अमेरिका. बापरे, अमेरिका ही काय लहान आहे का राष्ट्र? जगातलं नंबर 1 राष्ट्र असं म्हणतात. आज परिस्थिती अशी आहे की एकास एक असे देश उभे राहत नसतात युद्धासाठी. काही देश, त्यांचे मित्र देश त्यांच्यातर्फे लढतात. काही देश हे शत्रू राष्ट्र असतील त्यांच्यातर्फे लढत असतात आणि मग याच्यातूनच जागतिक युद्धाची ठिणगी पडत असते. आता सध्या वातावरण पाहतोय, युद्ध सुरू झालेलं आहे असं एकूण दिसतंय. हो, खोटं वाटेल. त्यांना वाटलं होतं की इराण म्हणजे फार कमकुवत आहे, त्याला काय असं संपवून टाकू. आपल्याला अतिशय मोठमोठी तत्वज्ञान शिकवणारे, जगाचं ज्ञान शिकवणारे, धर्माच्या गोष्टी सांगणारे हे लोक किती आपापसात भयानक पद्धतीने आणि अतिशय शत्रुत्वाच्या दृष्टीने एकमेकांना नस्तनाबूत करण्याच्या दृष्टीने लढत असतात, हे तुम्हाला दिसून येईल. आता प्रश्न राहिला कोणत्या बाजूने उभं राहायचं, तर ते कोणत्या बाजूने भारत देश हा नव्हताच मुळात. त्याचे काही मित्र होते पूर्वीच्या काळी, पण आता युद्धात म्हणे सर्व क्षम्य असतं ना, एकदम सगळं क्षम्य माप असतं म्हणे. अरे काय, आणि त्याच्यातच ते प्रकरण घडलेलं अमेरिकेतलं. एप्स्टीन, महान कलाकार, माणसाचं आयुष्य कसं बरबाद करायचं याचं कुठे जाण्यासाठी आवश्यकता नाही. त्यांनी त्या एप्स्टीन सर्कसमध्ये जावं. ते सर्कसच ना, सगळ्या जगाचे मोठमोठे नेते बोलवून कोणाला काय कोणाला काय. आता याच्यातून एक अशी बातमी निघाली की त्याच्यात काही लंडनचे काही महान घराणे सुद्धा, त्यांच्याबरोबर सर्व देशाचे अध्यक्ष, पंतप्रधान यांच्यासोबत त्यांच्या संगत मैत्रीने एप्स्टीनच्या सगळेजण मजा करत होते. ते जग आज बघतंय, तो एप्स्टीन तर राहिलाच नाही, त्याला आत्महत्या करावी लागली असं म्हणतात. पण आपल्या इथलं जर काही गोष्टीचं प्रकरण जर आपण तपासून पाहिलं तर आत्महत्या काय नाही, ह्या गोष्टी संपवलेल्या आहेत हेही लक्षात येतं. पण त्यांनी जाण्या अगोदर ज्या काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या, बापरे, त्यांनी पहिल्यापासून आतापर्यंत कुठं कुठं काय काय आपल्या ग्रामीण भागात बोलत नाही का, कुठं तोंड मारून आला, म्हणजे काय की काहीतरी त्यांनी काळबेर काम केलेलं दिसते वगैरे वगैरे. यांचं पूर्ण आयुष्यच याच्यात गेलं. त्यांच्याकडून शहाणपणाच्या गोष्टी आपल्याला शिकण्याची आवश्यकता नाही. आणि त्यांच्या बरोबर जेवढे म्हणून लोक मौज मजा आईश केली,
अहो, किती भयानक प्रकार आहे तो. लोकांना म्हणजे एखादी गुन्हेगार, एखादी दरोडेखोर, एखादी खुनी, एखादे किती नीच आणि अतिशय विचित्र पद्धतीला खालच्या पातळीवर पोहोचलेले असतात. अशा लोकांपेक्षा ही भयानक कामं त्या एप्स्टीनने करून घेतली. आता ह्याच्यात किती खरं आहे, किती खोटं आहे हे फार म्हणजे कठीण झाले समजणं. का? जो तो आपापल्या पद्धतीने जे ते पद्धतीने हे जे डिजिटल युग सुरू झालंय ना, आधुनिक, अत्यंत मॉडर्न वगैरे, वगैरे. आम्ही लय भारतीय, आम्ही लय पुढचे. अरे कशाचे पुढचे? चोर, दरोडेखोर, हरामखोर यांच्यापेक्षाही बेकार हे लोकं आहेत. होय. आम्ही पूर्वीपासूनच सांगतोय. पण नाही. ते वाढतंय म्हटल्यावर आपल्याला जेवायला काय हरकत आहे? म्हणून काय जाणार की. त्याच्या पार्टीला जाणार, त्याची मजा करणार. पण ते जो प्रकार जर तुम्ही अभ्यास केला ना, म्हणजे पाहिलं किंवा वाचलं किंवा बघितलं, भयानक आहे. ते आता कधी जगात कोणत्याही गोष्टी लपलेल्या नाहीत आणि कोणी किती हरामखोरानं काही जरी बोलला आणि किती फिरवून काय त्याची शब्दच्छल केला, तरी काय उपयोग होत नाही. सत्य हे लपत नसतं. आज ना उद्या ते समोर येतच असते. आणि ज्यावेळेस येत असते ना, अरे रे रे रे! काय परिस्थिती बघा तुम्ही, जे काही ज्यांनी काही गोष्टी केल्या, काही मौज मजा केली, ऐश केली, लोकांना मारलं, पब्लिकला मारलं. हं. आता मुस्लिम समाजाचा रमजान हा महिना सुरू आहे. अतिशय धार्मिक आणि पवित्र महिना समजला जातो. आणि नेमकं त्याच वेळेस युद्ध सुरू होईल, असं आपल्या भारतातलेही काही राजकीय नेत्यांनी सांगितलेलं होतं. आता कोणी सांगितलं, काय सांगितलं, तर त्याच्यात ओवेसी साहेबांचं नाव येतंय. त्यांनी असं म्हटलं होतं वगैरे, वगैरे. अरे मग त्यांनी काय उन्हाळे पावसाळे कमी खाल्ले आहेत हं? ते सगळं डिस्सर करतायत, तर त्यालाही नावं ठेवतायत. आता त्याचा त्याचा पक्ष असेल, त्याचे त्याचे विचार असतील. त्यांनी काही वाईट वंगाळ केलेला असेल, तर आहे ना, देश आहे, सरकार आहे. हं? डबल इंजन की सरकार, टिबल इंजन की सरकार. अरे 10 इंजिन लावली तरी काय म्हणतात की ढवळ्या जरी बांधला पावळ्या, वान नाही पण गुण लागला म्हणते. ते जाणार आहे का अंगातलं? ज्या काही गोष्टी आहेत त्या मुरलेल्या आणि ते मुरलेले तसले संस्कार फालतू. फालतूच. जो इतरांना कमी मच्छरासारखं, तुच्छ जनावरासारखं समजतो. लहान मुलं असू दे, मुली असू द्या, तरुणी असू द्या, तरुण असू दे, वयस्कर, वृद्ध असू देत. कोणाचीच मुलाहिजा ठेवणार नाही. हुशार असू देत, शिकलेले असू देत, ज्ञानी असू देत, तत्वज्ञानी असू देत. अहो, या लोकांनी आज अशी पाळी आली पाहण्याची या लोकांना. इथं संत म्हणणारे, महात्मा म्हणणारे किंवा गुरु गुरु म्हणणारे अशा लोकांना सुद्धा बऱ्याच पद्धतीनं काय झेलावं लागतंय ते तुम्ही पाहतायच. आता ह्या गोष्टी अशा आहेत, की न्याय मागण्यासाठी ते कुठं जावं तर त्याला किती काळ वेळ लागतोय हे कुणी सांगू शकणार नाही. मग याचा अर्थ असा होतो का? चला ते करतायत म्हणून हे करतायत. एखाद्या बेटावर नेऊन त्यांनी किती जरी धिंगाणा मांडलेला असला आणि तिची एप्स्टीनची सर्कस तयार केलेली असली, तर जाणारे हे वेगवेगळ्या देशाचे, राष्ट्राचे प्रमुख, अध्यक्ष, पंतप्रधान किंवा मोठमोठे मंत्री ज्यांच्याकडे पैसा आहे, असेच जाणार ना. हा
ट्रम्प नावाचा प्राणीच म्हणावा लागेल, मनुष्य प्राणी, अतिउच्च मनुष्य प्राणी असं म्हणावं लागेल. मनुष्य हा प्राणीच आहे ना. त्याच्या डोक्याचा भाग जर बघितला, तिने काय काय गोष्टी केलेल्या आहेत आणि करून ठेवता आहेत. 2 राष्ट्रात भांडणं लावायची, ह्या पाश्चात्य स्वतःला अतिउच्च समजणारे राष्ट्र, यांचे धंदे काय आहेत? तर 2-4 जेवढे त्यांच्या जवळ जातील त्यांच्या हळूहळू भांडणं लावायची, आणि त्यांची भांडणं लागली, त्यांना जे मारामारी करण्यासाठी, थोडक्यात युद्ध करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतायत, कुणाला काठी लागेल, कुणाला दगड लागेल, कुणाला शिव्या द्यायचे, कुणाला काय द्यायचे, त्याचं ज्ञान देण्याची कामं हे धंदे या लोकांनी केलेली आहेत. अतिशय थोडक्या भाषेत तुम्हाला सांगावं लागतंय. म्हणजे तुमचे 4 मित्र आहेत समजा, सगळे येतच असतात, गल्लीत म्हणा, गावात म्हणा, एकत्र खेळत असतात. इकडं तिकडं होतच असते. काही किती कोण चांगलं असेल तरी एखादा रडका असतो, एखादा चिडका असतो, एखादा भांडखोर खुदर असतो, एखादा प्रत्येक गोष्टीत मलाच, मीच करणार, आजच सगळं माझंच, कितीही द्या. आणि माणुसकीहीन दर्जाचं वागणूक इतरांनाही देत सुटतो. असे लोक पुढं काय होतात, सगळेच कंटाळून त्रस्त होऊन बाजूला जातात ना. बस बोंबलत एकटाच राहतो मग तू. आता या एप्स्टीनने ज्या काही गोष्टी यांना सर्व केल्या, म्हणजे यांच्या पुढं वाढून ठेवलं, बाकीचे सगळे ऐश करत राहिले, आणि ज्या ज्या देशात ह्या गोष्टी कळाल्या, काही काही देशात थोडं गदारोळ माजलेला आहे, पण नंतर तो आपोआप हळूहळू थंड होऊन जाईल. सगळ्यात हाल जर होत असतील तर मध्यममार्गी माणसाचे, मध्यममार्गी कुटुंबाचे, मध्यममार्गी लोकांचे, समाजाचे, सरळ मार्गी असणारे. सरळ मार्गी म्हणजे काय, कुणी एखाद्याने थोबाड्यात दिली म्हणजे लगेच पुढं तोंड करून दुसऱ्या थोबाडीत मार म्हणून सांगण्याची आवश्यकता नाही, पण किमान त्याचा का मारलं म्हणून विचारण्याची ताकद पाहिजे. किंवा थोबाडीत का मारतोय बाबा, मला तू 1 मारतोय तर मग मी पण मारू का? बरं ठीक आहे, तू 2 मारल्या, हे धर माझा 3रा, असं कोण म्हणणार? म्हणतील. हो, आजकाल कोण कोणाला कमी नाही, लक्षात ठेवा. सगळ्यांना कळून चुकले ना. ही ताकद आली ही भारताच्या लोकशाहीमुळेच, लक्षात ठेवा. नाहीतर कित्येक पिढ्या, कित्येक वर्ष हे असंच सहन करत आलेलो आहे आपण. आपण का म्हणतोय तर मी पण त्यांच्यापैकी एकच आहे. पण कसं आहे माहिती का, वाचन असेल, आजकाल काय तुमचं मोबाईल हातात असल्यामुळे जगात कुठं कुठं काय चाललंय हे आपल्याला न्यूजच्या मार्फत कळत असते. पण ह्या न्यूजचे ह्या न्यूजचं जे अम्युजमेंट पार्क निर्माण झालेलं आहे, म्हणजे मनोरंजन क्षेत्र, कोण काय बातम्या देते आणि कोण काय करते, किती एखादी गोष्ट किती दिवस चिघळावी, किती दिवस ते त्याच्यात काय 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 शंका निर्माण कराव्या आणि करत राहावं, पब्लिकला पण टाइमपास होते असं वाटते. अशा गोष्टी ओळखून त्याच्या त्यावेळेस किती आपण वेळ दिला पाहिजे याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, हेही दिन जातील, हेही दिवस जातील, आणि हरामखोराला हरामखोर म्हणण्याची आणि बदमाशांना तू तिथंच थांब, तू जास्त प्रयत्न करू नको, तुझ्या प्रयत्न तू करायला गेला म्हणजे लोक तुला बडवून काढतील, असे म्हणणारे काही लोक आहेत या जगात. त्यामुळं आजचे दिन बी आएंगे, खरंच आएंगे. आता सध्या बघतोच आपण किती आजचे दिन आहेत चाललेली. अरे बापरे, अहो सत्य काय आहे, नाकारता येत नाही, झाकता येत नाही, हो का नाही? मग आता थोडंसं चांगल्या पद्धतीने बघायचं, चांगल्या पद्धतीने विचार करायचा आणि चांगल्या पद्धतीने
वागायचं. त्याचं आपल्या आई-वडिलांना आनंद मिळेल असं. ओके.